महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी असं बिरुद मिरवणाऱ्या डोंबिवलीमध्ये मराठी माणसाला लाजिरवाणी अशी घटना घडली आहे। ती सुद्धा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवल्याच्या 1 महिन्याच्या आत। शिक्षण प्रसारक मंडळातर्फे चालवण्यात येणारी सिस्टर निवेदिता ही नावाजलेली शाळा बंद करण्याचा निर्णय संस्थेने घेतलाय। यामुळे धक्का बसलेल्या पालकांनी संतप्त होत थेट शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यालयावर धडक देत ठिय्या आंदोलन केलं। डोंबिवली पूर्वेतील सिस्टर निवेदिता या शाळेतील मराठी माध्यमाला विद्यार्थी कमी असल्याचं कारण देत ही शाळाच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। हा प्रकार कळताच संतप्त झालेल्या पालकांनी शाळा व्यवस्थापकांना घेराव घालण्याचा प्रकार केला। व्यवस्थापनानं पालकांना आत न घेतल्यानं पालकांनी तब्बल 4 तास कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलं। याबाबत संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांनीही स्पष्टपणे मराठी शाळा चालवणं परवडत नसल्याचं सांगितलंय। आज बोलतात की विद्यार्थ्याची संख्या कमी झाली म्हणून आम्ही शाळा बंद करतो, हे बंद करतो, पण त्यात आमचा दोष आहे का? तुम्ही शाळा वाचवण्यासाठी काय केलं? शाळा वाचवण्यासाठी काहीच नाही केलं। उलट तुम्ही शाळा बंद होण्यासाठी आमच्यावर एवढे अन्याय केले की जेणेकरून पालक लोकांनी शाळेतून काढलं। तर आम्ही त्यांना जाब विचारला बंद करण्याचं रिझन काय, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की पटसंख्या नाहीये, मुलांची पटसंख्या वर्गामध्ये नाहीये। तर गव्हर्नमेंटच्या GR नुसार एक मुलगा जरी वर्गात शिकत असेल तर तुमचं बंधनकारक आहे की तुम्ही त्यांना शिकवणं। प्रश्न मांडल्यानंतर आम्ही त्यांना शाळेचे काही 3री 4थीचे जे काही वर्ग जे काही बंद आणून त्यांना काही त्यांचा खर्च काही परवडत नसल्यामुळे ते बोलतात की आम्हाला काही परवडत नाही, आम्ही बंद करणार आहे, असे मनमानी कारभार आणि आरवाच्या भाषेत त्यांनी आम्हाला जी उत्तर दिली। मुलांनी मराठी शिकायची माझी इच्छा आहे की मी मराठी आहे, मराठी बाणा माझ्यात आहे। बाणा असून जर माझा कणाद योग्य नसेल फायनान्शियली तर मी ह्या लोकांना कुठलाही प्रॉमिस देऊ शकत नाही आणि देणार नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।